नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. मी आता आहे मोखऱ्याच्या वाडीमध्ये. ही जी मोखऱ्याची वाडी आहे ती समशेरपूर गावाचीच एक वाडी आहे जी डोंगरावर वसलेली आहे. खरं तर डोंगरातली शेती होते आणि ह्या वाडीमध्ये जवळपास एक 50-60 लोकांची आणि एक 20 एक घरांची लोकवस्ती खरं तर इथं आहे. दुर्गम भाग आहे. हे लोक अनेक गोष्टींपासून वंचित आहेत. जवळपास 1 किलोमीटरचा रस्ता पुढे होणं बाकी आहे. या रस्ता पूर्ण न झाल्यामुळे खरं तर या लोकांना शेतामध्ये जे माल हे लोक पिकवतात, तो माल बाहेर काढणं यांना अत्यंत अवघड जाते पावसाळ्यात. आता या रस्त्यावर मी उभा आहे. रस्त्याची मागं परिस्थिती बघताय. मागं रस्त्यामध्येच जलतरण तलाव खरं तर निर्माण झालेला आहे. इथे मोटरसायकलवर येणं अवघड आहे. त्यामुळे चारचाकीचा तर विषयच आपण खऱ्या अर्थाने घ्यायचा नाही. अशी काही परिस्थिती इथे निर्माण झाली. पथदिवे नाही. वित्त आयोगातनं जे पैसे ग्रामपंचायत येतात त्याच्यामध्ये हा 1 किलोमीटर रस्ता खरं तर त्यांनी बसवला पाहिजे किंवा इतर निधीतनं या लोकांचा विचार केला गेला पाहिजे. इथे माझ्यासोबत बोलण्यासाठी इथे राहणारे काही ग्रामस्थ आहेत आणि ही परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांच्यासोबत आपण थोडक्यात बोलूया, की काय परिस्थिती आहे नक्की कुठल्या-कुठल्या संकटांचा सामना त्यांना इथं राहताना करावा लागतो. नमस्कार. नमस्कार तुमचं सर. काय नाव? विलास मोखरे. मी हां, बोला. विलास मोखरे बोलतोय. मी ह्या रस्त्याची हालत अशी बघू नये का कधी-कधी वैताग येतो. हं. याच्यामध्ये आता घुसल्यानंतर आता पोरगा जा रे भाऊ मध्ये जा एकदा आणि पुढं बघा त्याच्यानंतर ह्या मोखरेवाडीकडे म्हणजे ग्रामपंचायतचं 100% लक्ष नाही. हं. म्हणजे ही वाडी काय म्हणते ना वाडी म्हणजे या वाडीमध्ये माणसं नाही नाही, राहत, जनावर माझा राहतात. तुम्हाला एक प्रश्न आहे याच्यात आता, की तुम्ही या रस्त्याची किती वेळा मागणी केली ग्रामपंचायत? ह्या रस्त्यामध्ये मी कमीत कमी जसा या रस्त्याचा प्रॉब्लेम झाला पाठीमागे 5 वर्ष झाले असेल ना. 5 वर्षामध्ये मी प्रत्येक सुट्टी आता मी स्वतः फौजमध्ये असल्यामुळे मी कंटिन्यू यांना भेटू तुम्ही शकत नाही. आर्मीत आहे. हो. आर्मीत मी सुट्टीवरती आलो का प्रत्येक सुट्टीवरती ग्रामपंचायतमध्ये गेलेलो आहे. हं, हं. आणि याच्यात त्यांनी स्वतः कबूल करता येईल का भाऊ येतोय हा. मी गेल्यानंतर सरपंचांना भेटलो. त्यानंतर ग्रामसेवक ग्रामसेवकाला आहे. भेटलं. ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर हे सगळ्यात पहिले हजर नाही राहते. असल्यानंतर आपण यांना इकडे-तिकडे फोन करायचे आणि त्याच्यानंतर यांना सांगायचं. मग हे म्हणणार करू. म्हणजे करू म्हणजे उपकार केल्यासारखा विषय झालाय हा. हं, हं. कारण याला गरज नाही. राहिला विषय गावामध्ये हे बोळांमध्ये काँक्रीट टाकतात. हं. हे कसे टाकता काय करता आम्हाला त्याशी काय घेणं ना आम्हाला त्या विरोध आहे त्याला. चांगली गोष्ट आहे. अतिउत्तम आहे. त्यांनी हां, सगळ्या विकास बोळांमध्ये होतोय. मी म्हणतो घरांपर्यंत काँक्रीट टाकावा. बरं. पण याचं कोण बघणार? हे जे हां, म्हणजे आहे आता ही जी तुमच्या वस्तीचा प्रश्न आहे, खाली डांबरी बऱ्याच वर्षांपूर्वी झालाय, तो बऱ्यापैकी तुटलेला आहे. तुटलाय. परंतु वरती 1 किलोमीटरचा जो रस्ता आहे, की तो चारचाकी येणं अवघड आहे. आता ह्या पावसाळ्यात तुमचे लोकं माल बाहेर काढणार कसा? माल बाहेर कसं काय पडणार काय ते असं तुम्ही बघताय. काय हं. होणार ते देवालाच माहिती कसं काढणार काय ते. म्हणजे जास्तीच्या पर्याय नाही. चारचाकी येणं तर अवघड आहे. विषयच नाही. हं. ह्याच्यामध्ये विषय नाही. आता तरी पाऊस कमी आहे. अजून थोडा पाऊस झाल्यानंतर इथं माणूस पडणार 100%. हं. प्रत्येक सुट्टीवर तुम्ही आल्यानंतर एकाला ना एकाला उचलावं लागतं भानगड. आता हेच संतू मुखरे म्हणून व्यक्ती आहे. तुम्ही ओळखत असाल. त्यांचा मुलगा मागच्या वेळेस त्याच्या म्हणजे मोठी गाडी नसल्यामुळे 2-4 जाळ्या होत्या टोमॅटोच्या. इथं तळ्याच्या बाजूला तो निघाला. निघाल्यानंतर पडल्यानंतर पाठीमागे ब्रॅकेट असतं. त्याचा पाय वगैरे इथं अटकला. त्याच्यानंतर तो भरपूर ओरडायला लागला. कोणाचंच लक्ष नाही कुठंच. मी म्हणजे तिकडे विहिरीकडे होतो. तिथपर्यंत म्हणलं यार कोणतरी ओरडतंय. मी तिथून पळत आलो होतो. याची हालत पूर्ण 100% खराब होती. पाठीमागच्या वेळेस माझे स्वतःचे वडील "ये इथं, इथं करा" आणि ह्योच. दोघं जण होते. पडले तर खाली रात्रीचं 8 वाजता आले खालून. पडले इकडे भात होता. भातामध्ये पडले याला उचलायलाच कोण नाही. जवळ 1 तासभर तिथंच होते. अरे बाप! 1 तासानंतर फोन लावायचा विषय नाही. गाडीवरून पडल्यानंतर गाळात गेल्यानंतर यांना बरी फोनचा विषय नाही राहिला आणि नेटवर्क नाही इथं. नाही इथं पथदिवे नाहीयेत. म्हणजे काही लाईटची लाईटीचं तर नाही. व्यवस्था इथं वगैरे. लाईट लागत नाही सर इथं. इथं काय आहे माहिती का प्रॉब्लेम असा लाईटीची गरज नाही इथं. खाली जे लोकं असतात त्यांना रात्रीचं दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांना इथं रात्रीचं सगळ्या लोकांना दिसतं. यांच्या प्रत्येकाच्या मध्ये नाही का वाघ वगैरे असतात फिरतात. जनावर त्यांच्यासारखं प्रत्येक माणसाला इथं टॉर्च लाईट डोळ्यांमध्येच आहे. त्याच्यामुळे इथं लाईटीची गरज नाही. त्याच्यामुळे इथं लावत नाही ते. कधीच नाही लावत. दिवाळीला लावतात नाही एक मला छोटे आता एक प्रश्न आहे छोटासा, की दुर्लक्ष का केलं जातंय बा? अडचण काय? दुर्लक्ष केलं जातं. मग याला काहीतरी पाहिजे असेल. मी सांगतो ना तुम्हाला हे दिवे लावता ना, कोणते लावता ते ₹100 ला का ते CFL वगैरे एल-ई-डी बल्ब लावता. ते बी 2 वर्षापासून दिवाळीला लावलेले नाही. ते पाऊस पडला का थोडा लगेच खराब होऊन जातात. लगेच तो साहजिक विषय आहे तो बल्ब खराब होऊन जातो. नंतर इकडे माणसाने आपल्या टॉर्च लावायच्या डोळ्याच्या त्याच्यावरतीच चालायचं. त्यात हे रस्त्याची हालत आहे. नाही रस्त्याचा प्रश्न तर अत्यंत गंभीर आहे. मी स्वतः बघा, मी स्वतः परिस्थिती बघतोय. परिस्थिती अवघड आहे. जर इथे रात्रीचं इमर्जन्सी काही झालं, कुणाला सर्पदंश झाला, एखादी गरोदर महिला असली, काही निम्म्या रात्रीला प्रश्न झाला, तर खरोखर या लोकांना हलवणं खूप अवघड आहे. म्हणजे त्यांनी खरं तर जगायचंच नाही. अशी परिस्थिती काहीतरी यांची निर्माण होऊ शकते. काय शेवटचं काय बोलाल? काय म्हणणं आहे? शेवटचं एवढंच आहे का मग एकतर आम्हाला तुम्ही डायरेक्ट गावातूनच काढून टाकले असं जाहीर करावा. म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने काहीतरी करू. कसं आहे निम्म्या रात्रीला जर काही झाला प्रॉब्लेम तर तुम्हाला शक्य नाही होईल पर्याय नाही बाहेर. त्याला. हं, पर्याय बरोबर आहे. नाही. मग त्याला भगवान वरती. बरोबर. बघा आता ही सगळी परिस्थिती तुम्हाला दाखवलं. हा रस्ता आहे. तुम्ही बघू शकतात याची ही जी परिस्थिती आहे, का इथनं खरं तर पायी चालणं, गाडी नेणं अत्यंत जिकिरीचं आणि अवघड कुठेतरी झालंय. याच्यावरती माझं एकच म्हणणं आहे,
शासनाला, प्रशासनाला, ग्रामपंचायतीला, की ह्या लोकांकडे आपण लक्ष द्या. हे आपलेच नागरिक आहेत. हे काही कुठले परदेशातून इथं येऊन विस्थापित झालेले लोक नाही, कुठल्या आफ्रिका खंडात राहणारे लोक नाही. ज्या वित्त आयोगाचे इतके मोठे पैसे ग्रामपंचायतीला येतात किंवा इतर निधी वितरित होतो, त्या निधीवर यांचाही समान अधिकार आहे. वाड्या वस्त्यांवर फक्त मोखरेची वाडी नाही तर इतर जेवढ्या वाड्या असतील त्यावर रस्त्याच्या असतील, पथदिव्यांच्या असतील, स्वच्छतेच्या असतील, पाण्याच्या असतील, इतर सगळेच कामं दर्जेदार झाले पाहिजे. का तर हेही लोक घरपट्टी भरतात, पाणीपट्टी भरतात, सगळं काही गावाला देतात आणि यांचा त्या गावाच्या निधीवर तितकाच समान अधिकार आहे. म्हणून माझी पुन्हा एकदा अगदी कळकळीची विनंती आहे आणि सूचना पण आहे की आपण याची दखल घेऊन ह्या गोष्टी मंजूर करून ह्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर पुढच्या वर्षीच्या पावसाळ्याच्या आत या रस्त्याचं काम झालंच पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.